शेतकरी बंधूंनो नमस्कार. 11 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंत कसे राहील राज्यातील हवामान अंदाज? पाहूया 36 जिल्ह्यांचा हवामान अंदाज या व्हिडिओमध्ये. त्यापूर्वी छोटीशी विनंती, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जुलै महिन्यात आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस देखील झाला आहे. म्हणून आता पावसाचा जोर कधी कमी होणार, असाही प्रश्न काही शेतकऱ्यांना पडला आहे. तर 11 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार या सविस्तर आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर आपल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आगामी काही दिवस हवामान कोरडे राहणार आहे. म्हणजेच आज 11 ऑगस्टला राज्यातील काही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र उद्यापासून म्हणजेच 12 ऑगस्टपासून ते 19 ऑगस्टपर्यंत राज्यातील कडक सूर्यदर्शन हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. या कालावधीत राज्यातील चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वाशिम, परभणी, लातूर, बीड, जालना, सोलापूर, धाराशिव, सातारा, सांगली, अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी देखील 19 ऑगस्टनंतर पावसाचा जोर हे वाढणार आहे. तर तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती, बुलढाणा, अक्कोट, अचलपूर, वर्धा, नागपूर या भागांमध्ये 17 तारखेपर्यंत पावसाच्या सरी बरसत राहणार आहे. 19 ऑगस्टनंतर मात्र हवामानात मोठा बदल होणार आहे. 20 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान बंगालच्या खाडीत 2 लो प्रेशर तयार होणार आहे. त्यामुळे या बंगालच्या खाडीत तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात आणि कर्नाटकात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 20 ऑगस्टपासून ते 2 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. मित्रांनो, काही वातावरणात बदल झाला तर अपडेट देण्यात येईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.